चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आपण स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025 भव्य दिव्य नाईट स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आणि बॅटिंगसाठी टीम यशोदीप डिक्सल, पहिल्या सलामीचे 2 बॅट्समन श्रेयस मसे, रोहित सावंत आणि त्यांच्या विरोधात पहिला बॉलर असेल पॉवर प्लेचा मुझक्कीर मौलाना. आणि कॅश प्राइज आहे टीम दामतसाठी विकेट हॅट्रिकसाठी 5000 सौद नझे यांच्याकडून 5000. श्रेयस मसे स्ट्राइक वरती, रोहित सावंत नॉन स्ट्रायकर एनला, यशोदीप डिक्सल इथून बॅट पहिला बॉल, शॉट भारी आहे श्रेयसच्या बॅट मधून आणि या दरम्यान कॅच ड्रॉप. साध होता त्या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप केली. श्रेयस मसेला जीवन दान. वेल गुड ट्राय बट विकेट यायला हवी होती. पहिल्या बॉल होती सिंगल रन. यशोदीप डिक्सल टीम मुझक्कीर मौलाना या बॉलर वरती पॉवर प्ले मध्ये पहिल्या राऊंड मध्ये रन्स आल्या होत्या डबल डिजिट मध्ये. आता पुन्हा रोहित सावंत जो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती होता पहिल्या राऊंड मध्ये, तो रोहित आता स्ट्रायकर एंडला. मुझक्कीरचा हा चेंडू, अपील जोरदार आहे, स्ट्रॉंग अपील. पंचांनी सांगितलं या ठिकाणी योग्य पाहणी, योग्य निर्णय. बॅट्समन सेफ आहे रोहित सावंत. पहिल्या राऊंड मध्ये 48 रन्सची बॅटिंग त्याने केली होती, 48 रन्सची इनिंग त्याने साकारली होती. तो रोहित सावंत स्ट्राइक वरती आहे. एक बॉल सिंगल देऊन गेला, दुसरा बॉल डॉट आलाय. मुझक्कीर मौलाना पॉवरफुल बॉलर या टीम अभिद 11 दामतचा. समोर रोहित सावंत इन फॉर्म बॅटर. शॉट रोहितचा मिड ऑन कडे, कॅच आउट. विकेट आली आहे, पहिली विकेट. जर का 3 आल्या तर सौद नजे यांच्याकडून 5000 आहेत. पहिली आली आहे 500 रुपयाचा कॅश प्राइज मुझक्कीर मौलाना साठी. काय कमालीचा स्पेल आहे. रोहित सावंत इन फॉर्म बॅटर, ज्याची खरं तर भीती होती अभिद 11 दामत टीमला. रोहित सावंतची विकेट मिड ऑन कडे कॅच आउटच्या स्वरूपात. रोहित इथून परत, कमॉन डीजे बजाव. तळप मैदानाच्या आतमध्ये दिसणं फार गरजेचं. 3 बॉल 1 धाव. मुझक्कीर मौलाना बॉलिंग मार्क वरती सज्ज. पुढील चेंडू टाकण्यासाठी मुझक्कीर इथून मार्गस्थ होतोय. समोर ओमकार. हे द्वंद्व ही बॅटल पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. मुझक्कीर मौलाना पुढील बॉल ओव्हर द विकेटने. शॉट आलाय ओमकारच्या बॅट मधून, फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा पार. यशोदीप डिक्सलचा आलाय इथून चौकार. खतरनाक बॅटिंग. पहिला थँक्यू डीजे. 4 बॉल 5 धावा. वाह गुड शॉट. फ्लिक केलंय. मागे खेळाडू धावतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू अडवलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. थ्रो आलाय, क्विक थ्रो. 2 धावा मिळतील यशोदीप डिक्सल टीमला. स्कोअर कार्ड इथून वाढतं. 2 धावांनी ऍडिशन होत असताना धावसंख्या उपस्थित स्कोअर कार्ड वरती. 5 चेंडू समाप्त झाला आणि 7 धावा. यशोदीप डिक्सल, मुझक्कीर मौलाना. पहिल्या ओव्हर मध्ये 1 विकेट त्याने कमावली आहे. रोहित सावंत इन्फॉर्म बॅटरला आउट केलं, पण ओमकार मैदानाच्या आतमध्ये जणू काही सेट होऊन पवेलियन मधून तो उतरलाय आणि मुझक्कीर वरती तो आक्रमण करतोय. लास्ट बॉल ताकद लावली आहे. कव्हरच्या वरून चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. लास्ट मोमेंटला चेंडू सीमा रेखा पार. यशोदीप डिक्सलचा दुसरा चौकार. पहिल्या मध्ये रन्स केल्यात मुझक्कीर मौलानाला. बॅटर ओमकारच्या बॅट मधून आलेल्या 2 चौकाराच्या मदतीने रन झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. 1 विकेट, धावा 11. चला 15 मिनिटं 3 ओव्हर समाप्त झाल्या पाहिजेत. 11:15 वाजले. 1 ते 1:15 पर्यंत आज स्पर्धा आपल्याला कव्हर करायची. नो टीम मीटिंग, जास्त वेळ घेणार नाही कुठली टीम. अदरवाईज आता पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. 2 खेळाडू तुम्हाला
सॉरी 2 ओव्हर तुम्हाला येत्या 10 मिनिटात टाकायचे, नाही तर तुम्हाला एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल, कारण नियमामध्ये आपण कुठलाही चेंजेस करणार नाही आहोत. त्यामुळे 2 ओव्हर 10 मिनिटात टाकायचे असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आल्यात मुझक्कीर मौलानावरती. ओमकारचा 2 चौकारांचा खेळ आपण पाहिला. आता श्रेयस मसे, श्रेयसला देखील इथून त्याच ताकदीने बॅटिंग करावी लागेल, कारण पहिल्या राऊंडमध्ये 51 धावा चेस केल्या होत्या, त्या मात्र अभिद 11 दामट टीमने. त्यामुळे 50शी पार धावसंख्या चेस करणारा मागील 10 मॅचमध्ये एकमेव संघ, आणि त्याच्या विरोधात 4 ओव्हरमध्ये किमान 40 जर झाला तर ती मोठी टोटल ठरेल. ती बॅटिंग करणार यशोदीप डिक्सल्डर आणि श्रेयस मसे. जसा ओमकार आल्या आल्या आक्रमण करतोय, तसाच अग्रेसिव्हपणा बॅटर श्रेयस मसेला दाखवावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आलाय मुसेफ खोत. पहिलाच बॉल मुसेफच्या बॉलवरती, शॉट केला डीप पॉइंट कडे. फिल्डर आहे, बरोबर फिल्डिंग सेट केली आहे. जसा बॉलर तशी फिल्डिंग. अभिद 11 दामट टीमची. रन मिळेल 1. आता स्ट्राईक वरती आलाय ओमकार. थोडं दडपण जरूर असेल बॉलर वरती, कारण ज्या ओमकारने 3 बॉलमध्ये 10 केल्यात, जवळपास 300 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने जो बॅटिंग करतोय, त्याच्या विरोधात मुसेफ खोत देखील थोडासा दडपणाखाली नक्की असेल, कारण ओमकार फुल ऑन फायर आहे तो या मॅच मध्ये. यशोदीप डिक्सर टीम कडून धावा झाल्यात 12. हॅट्रिक झाली तर 5000. आणि या दरम्यान बघायचं गोलंदाज मुसेफ खोत, साऊद नझे यांचा कॅच प्राइज आहे 5000. दुसरा बॉल डॉट आलाय. ओमकार चेंडूवरती बघावं लागेल, रन्स करावे लागेल. प्रत्येक बॉल फार इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक रन्स फार इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक विकेटला सौजी नजे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सौजी नजे आम्ही आपल्या कॅश प्राइज खेळाडूंपर्यंत पोहोचवलेले, आणि रन इथून करायचे यशोदीप डिक्सलला. गोलंदाज सय्यर मुसेफ. शॉट ओमकारचा, फ्लाइंग स्लिप पुढे येते, चेंडू अडवण्यासाठी धडपड चालू आहे. 1 रन. यशोदीप डिक्सल एका धावेने पुढे जाईल. स्कोर पोहोचलाय. 3 बॉल इथून मुसेफ खोतचे संपले. धावा आहेत 13. श्रेयस मसे, ओमकार, यशोदीप डिक्सळ संघ पॉवरफुल बॉलिंग अटॅक साठी ओळखला जातो हा संघ. आणि इथून आता रोहित सावंत आउट झालाय, पण श्रेयस आणि ओमकार जर उर्वरित फलंदाजीने चांगली धावसंख्या केली तर एक पॉवरफुल बॉलिंग अटॅकने अभिद 11 दामट टीमला देखील एक कडवी टक्कर देऊ शकेल. गोलंदाज तयार. शॉट श्रेयस मसेचा, फर्स्ट स्लिप मध्ये कॅच स्वीकारली आहे. फलंदाज आउट. राऊंड मध्ये बॉलर तयार. मुसेफ खोत समोर डॉक्टर निलेश, परिपूर्ण असा बॅटर आहे जो सध्या गोलंदाज मुसेफ खोतच्या अगेन्स्ट आलाय, आणि 5व्या बॉल साठी राऊंड द विकेटने मारा करतोय. खाली राहिला चेंडू, समोर ठेवला होता, खाली राहिला, अपेक्षित हाईट आली नाही. डॉक्टर निलेश बीट झाले या बॉल होती. टप्प्याची पाणी ते जरूर करतायत, आणि यापुढील 1 बॉल मुसेफ खोतचा आता बाकी आहे. चला, विदिन टाइम मात्र अभिद 11 दामट टीम षटके टाकतीये. 9 बॉलमध्ये 9 मिनिटांमध्ये 11 चेंडू त्यांनी टाकलेत. इट्स अ व्हेरी गुड मॅनेजमेंट बाय द टीम अभिद 11 दामट. शेवटचा बॉल मुसेफ, आणि समोर येतो डॉक्टर निलेश, फलंदाज ऑन स्ट्राईक. समोर मुसेफ खोतचा षटक इथून समाप्त झालं. 2 ओव्हरचा स्पेल. यशोदीप डिक्सलचा स्कोर झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या धावा 2. टोटल स्कोर आहे 13 धावा संख्येचा. दोघांनी या मॅच मध्ये एक विकेट घेतलेली आहे. सौद नझे यांच्याकडून कॅश प्राइज आहे पर विकेट 500. दोघांनाही ते कॅश प्राइज दिलं जाईल. इथून पुढे ते कॅश प्राइज कंटिन्यू असेल, पण यानंतर होणारी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला जय हनुमान कशिळे टीमचे कर्णधार आपण टॉस साठी रवाना व्हा, आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल रॉयल होम प्रॉपर्टी पियुष धुळे पुरस्कृत आरोही 11 मंजारपाडा B+. कॅप्टन आपण देखील टॉस साठी त्वरित रवाना व्हा. 2 ओव्हर समाप्त झाल्या. 13 धावा फलकावरती आहेत. अफजल टिवाले आलाय, ज्याच्या आगळ्या वेगळ्या शैलीने खरं तर तो थोडासा फलंदाजांना थोडा अचंबित करतो, कारण सरप्राईज त्याची ऍक्शन आहे. असा गोलंदाज आहे तो अफजल टिवाले, आणि त्याच्या विरोधात ओमकार फुल ऑन चार्ज आहे, फुल ऑन कॉन्फिडन्स आहे ओमकार. आणि या ओव्हरमध्ये 1 ओव्हर टीम दामतच्या खात्यात गेली, 1 ओव्हर टीम यशोदीप डिक्सलच्या खात्यात गेली. आता इथून
तिसरी ओव्हर पुन्हा आपल्या बाजूने खेचण्यासाठी ओमकारच्या बॅटमधून तो आक्रमक रवैया आता गरजेचा आहे. पहिला बॉल अफजल टिवालेचा थोडा मागे आला होता. ओमकार लेग स्टिक वरती उभा आहे, त्या कारणास्तव हा चेंडू बरोबर अफजल टिवालेचा विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. एक बॉल इथून रन आलेली नाहीये. धावा झाल्या 13, विकेट आउट झाल्या 2 आणि आता बघायचं अफजल टिवाले किती विकेट इथून कमावेल, कारण कॅश प्राइज आहे. सौद नजे यांच्याकडून विकेट साठी 5000 पर विकेट साठी 500. गोलंदाज तयार. समोर ओमकार. शॉट भारी आहे ओमकारचा. फ्लाइंग स्लिपच्या बाजूने गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने. वेगवान पाठलाग चेंडूचा. अडवला चेंडू. लास्ट मोमेंटला ढकलला मागे. दुसऱ्याने कव्हर केला आणि तोपर्यंत 2 धावा टीम यशोदीप डिक्सळच्या खात्यात. 2 धावा इथे ऍड होतील. स्कोर कार्ड वरती रन संख्या पोहोचतीये टोटल 15 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिल शेठ काळन सर्वत्र पाणी करतायत. सर्व व्यवस्था योग्य पद्धतीने आहे की आपली स्पर्धा योग्य पद्धतीने सुरू आहे. प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास त्यांची सर्व ठिकाणी नजर आहे. अशा अनिल शेठ काळन आणि सुभाषजी काळन साहेबांची ही स्पर्धा. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीकरांची ही स्पर्धा. अफजल टिवालीची ओव्हर. समोर ओमकार साठी हा चेंडू होता. चांगली बॉलिंग. यंग टॅलेंटेड बॉलर. प्रॅक्टिस मध्ये भरपूर प्रॅक्टिस तो करत असतो आणि त्याचा फायदा त्याला नक्कीच मिळेल आणि एक्सपेरिमेंट नक्की करत असतात बॉलर. ओमकारला देखील थोडाफार प्रमाणात या नवीन बॉलरचा अंदाज घ्यावा लागेल. स्कोर आहे यशोदीप डिक्सळ संघाचा 15 धावा. 3 बॉल 15. चांगली बॉलिंग सुरू आहे. स्कोर 15 वरती आहे. आताच्या मॅचेस अशाच रंगणार. 4 ओव्हर मध्ये 30-35 धावा म्हणजे विपक्षी टीमची दमचाक. जणू काही 4 ते 4,500 पायऱ्यांचा मांगी तुंगी डोंगर चढण्यासारखे. गोलंदाज तयार. ड्यू फॅक्टर ऑन आणि ओमकारचा शॉट हवेत आहे. मुझक्कीर मौलाना बॉलच्या खाली कव्हर मध्ये कॅच कव्हर केली. फलंदाज आउट. बॅट्समन महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अक्षय कार्यरत आहे, त्यामुळे त्याचा फिटनेस चांगला आहे. फिट टू फाईट आहे आणि आता अभिद 11 दामाच्या विरोधात तशी फिट टू फाईट बॅटिंग त्याला इथून आता करावी लागेल. 4 बॉल समाप्त. तिसरी ओव्हर. 5वा चेंडू अफजल टिवालेचा अक्षयच्या अगेन्स्ट. अक्षयच्या बॅटमधून आल्या आक्रमण स्वीकारलंय. चेंडू चाललाय सीमारेखा पार. खणखणीत हा पलटवार आहे. अफजल टिवालेला ठोकलाय चौकार. धावा वाढल्या 4. नारायणदादा काळन स्मृती चषक खरं तर आपल्या वडिलांच्या नावाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत असणारे नारायणदादा काळन यांच्या स्मृतीला आठवणींना उजाला देताना आयोजित केलेली ही स्पर्धा. गोलंदाज तयार. शॉट मारायचा. अक्षयला ओव्हर इथून कंप्लीट झाली. अफजल टिवालेचं षटक संपलं. 3 ओव्हर. रन्स आला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 विकेट. धावा 19. चला लवकर फिल्डिंग आपण सेट करा. बघा 1 मिनिट आपण थोडा उशिराने चाललोय. त्या कारणाचं 1 मिनिट थोडा पुढे चाललो आपण, माफी असावी, कारण आपण 14 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केलं. त्यामुळे आता वेळ घेऊ नका. टाइम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं. जेव्हा क्रिकेट असं फास्ट चालतं ना की समोरून ओव्हर मागे ओव्हर येते, बॅटर नंतर बॅटर येतो, धावा येतात, विकेट येतात, माहोल बनतो आणि माहोल बनलं की मॅचला मजा येते. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 3 ओव्हरचा स्पेल संपलाय. 3 ओव्हरमध्ये यशोदीप डिक्सळची धावा संख्या 19. विकेट आउट झाल्या 3. काय वेग पकडलाय या मॅचने. बरोबर 14 मिनिटांमध्ये मात्र 3 ओव्हर समाप्त केला अभिद 11 दामदने. सौद नझे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार गॅलरीमध्ये बसून टॉप व्ह्यू ने मॅच बघतो. विकेट हॅट्रिक येते तर 5000 पर विकेट 500. दामदचे भरपूर सपोर्टर आलेत. किमान 1-2 बस नक्की आल्या असतील. गोलंदाज तयार. शेवटची ओव्हर मुस्तकीन बुबेरे.
मुस्तकीन बुबेरे जास्त वेळ अभि तिथून घेणार नाही. कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे की मॅचचा रिदम तोडून चालणार नाही. फलंदाज डॉक्टर निलेश साळुंके आणि त्यांच्या साथीला येतो मात्र अक्षय. मुस्तकीन बुबेरे लास्ट ओव्हरला इथून सुरुवात. पहिलाच बॉल, शॉट भारी आहे डॉक्टर निलेशचा. हा पलटवार आणि इथून आली आहे विकेट. फलंदाज आउट. पुढे चालला 19 धावा आहे देशदीप डिक्सल टीमच्या. चला मी दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो. कुठलाही कॅप्टन उशिराने येणार नाही, अदरवाईज तुम्हाला पॅनल्टी इथून दिली जाईल. पुढील होणारी मॅच आरोही 11 वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कशळे. जो कॅप्टन उशिरा येईल त्याला पॅनल्टी दिली जाईल, याची आपण नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टन येतील. एक बॉल 19 धावा. मुस्तकीनचा हा बॉल मागे खेचलाय. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. सीमा पार, चौकार. नारायण दादा काळन स्मृतीच्या चषकाचा गाजावाजा. शॉट भारी आहे, बरोबर बॅटवरती घेतला होता. भावेश खरमरेचा हा शॉट आहे. एक सिंगल घेतली, अक्षयला स्ट्राईक दिले. 24 वरती पोहोचला यशवंत डिक्सल. 3 बॉल बाकी आहेत, ते मात्र मुस्तकीन बुबेरेचे. संदीपजी गायकवाड फेरफटका मारत असताना मैदानाचा खडा कुठल्याही खेळाडूला त्रास होणार याची खबरदारी मात्र ते घेतात. आणि किमान 30 धावा जरी यशवदीप डिक्सलने उभारल्या तरी या परिस्थितीमध्ये अभिद 11 दामट टीमला ते मात्र फाईट करू शकतात. 3 बॉल अजून बाकी आहे. अक्षय स्ट्राईक वरती आहे. स्कोर झालाय 24. समोर बॉलर आहे मुस्तकीन. अक्षय साठी हा चेंडू समोर विकेट किपरच्या हातात गेला. अभिद होता त्या ठिकाणी. 2 बॉल बाकी आहेत, 24 झाल्यात. अक्षयला किमान 30चा अप्रोच होताच आणि त्याच्या आसपास धावसंख्या आता दिसतीये. फक्त 2 बॉल आहेत, एक हिट 30+ आणि त्यानंतर मात्र सेकंड इनिंग मध्ये मात्र या दोघांमध्ये ही काटेकी टक्कर. अभिद 11 दामत फुल फॉर्म मध्ये. ट्रॉफी त्यांनी जिंकले. यशवदीप डिक्सल यावर्षी ट्रॉफी जिंकायची आहे. शॉट अक्षयच्या बॅटमधून ऑन साइडला काऊ फेस वरून खेळाडू थोडासा सरकलाय. तोपर्यंत एकच स्ट्राईक आली आहे, ती आता भावेश खरमरेकडे. एकच बॉल बाकी आणि 25 धावा ऑन बोर्ड आहेत. यशवदीप डिक्सल टाइम परफेक्ट मॅनेज केला. बरोबर 19 मिनिटांमध्ये आता हे षटक समाप्तीकडे चाललंय. असा वेग पाहिजे क्रिकेटला. एकच बॉल बाकी आणि इनिंग इथून कंप्लीट. धावा आहेत 25. चला जय हनुमान कशळे आणि आरोही 11 वंजारपाडा B+. कॅप्टन लवकर टॉस साठी आपण. शॉट भारी आहे. घुटना टेक तमाशा देख. स्ट्राईक घेतली भावेश खरमरेने आणि इम्पॉर्टंट षटकार मारलाय तो शेवटच्या बॉल वरती. या 6 नव्हे तर पुढच्या इनिंग मध्ये या धावा 7 होतील आणि विजयासाठी लक्ष इथून ठेवलंय टीम अभिद 11 दामासाठी. 32 धावांचं टार्गेट. 32 येणारे 4 ओव्हर. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. यस मी कॅप्टनला विनंती करेल. कशेले टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आरोही 11 वंजारपाडा B+. कॅप्टन आपण टॉस साठी. बॉल पडला, कॅप्टन नसेल तर आपल्याला इथून पॅनल्टी दिली जाईल, कारण आज ऑलरेडी धोत्रे टीमने पॅनल्टी स्वीकारलेली आहे. काल R1 टीमने पॅनल्टी स्वीकारली होती. त्यामुळे जो कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित नसेल त्या टीमला पॅनल्टी दिली जाईल. इट्स अ स्ट्रिक्ट वॉर्निंग फॉर ऑल टीम्स. त्यामुळे जय हनुमान कशळ्याचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. मी टॉस करण्यासाठी या ठिकाणी सौदजी नजे यांच्याकडून 4 बॉलरला विकेट घेतल्याबद्दल आपण कॅश प्राइज देणार आहोत. यश आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा आणि तिथे मी टॉस करण्यासाठी इन्व्हाइट करेल.
सुभाषजी सोनावले अर्थात तांबे सरांना की तांबे सर पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. एका बाजूला पियुष धुळे पुरस्कृत रॉयल होम प्रॉपर्टीज RO11 वंजारपाडा B+ अक्षय आलेत आणि त्यांच्या विपक्षात जे हनुमान कशळे यश आलेत. यश हंड्राडे. यश आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा आणि सुभाष सोनावले यांच्या शुभ हस्ते करतो आपण पुढील मॅचचा टॉस. आजच्या रात्रीच्या फक्त 2 मॅचेस आता शिल्लक आहेत. टॉस इथे केला जातोय. 4 ओव्हरची मॅच आहे. यश आणि अक्षय. प्लीज पॉइंट टू बी नोटेड. आणि सुभाष सोनावले चॉईस देतात. टॉसची मात्र चॉईस देतात कॅप्टनला आणि कॉल असेल तो टीम कशाळेचा. टॉस जिंकलाय तो मात्र टीम कशालेने. यस कॅप्टन यश आपला डिसिजन ही फिल्डिंग करेल आणि बॅटिंग असेल अक्षय. आपल्या टीमला बॅटिंग करायचे. ऑल प्लेअरला घेऊन आपण स्टेजच्या उजव्या बाजूला खेळाडू कक्षाच्या बाजूला आपण उपस्थित राहा. 12 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत बघा. बॅटिंग करणारी टीम अभित 11 दामत आपण लवकर येईन वा मैदानाच्या आतमध्ये, कारण 15 मिनिटात 3 ओव्हर झाल्याच पाहिजेत. हा बरोबर काउंटर सध्या आमचा सूर्य 12 वाजलेत. 1 वाजण्याच्या आसपास आपली ही स्पर्धा 1 ते 1:15 पर्यंत आजच्या रात्रीमध्ये कव्हर झाली पाहिजे. कारण हेच टाइम जर आपण व्यवस्थित ठेवलं तर मात्र आपल्याला इथून येणाऱ्या पुढील 3 रात्रीमध्ये देखील तो खेळ करावा लागेल. बॉल पोचवा. सौद नझे यांच्याकडून कॅश प्राइज आहे की कोणी जरी षटकार मारला तरी फलंदाजांसाठी एका 6 साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिक जर केली तर 5000 रुपये सौदजी नदे यांच्याकडून. दोन्ही टीम मध्ये आता 32 धावा संख्येचं लक्ष इथून सेट करण्यात आलं. यशोदीप डिक्सर टीम चा बॉलिंग अटॅक पॉवरफुल आहे आणि पहिल्या ओव्हरसाठी मात्र रोहित सावंत इन ऍक्शन असेल. समोर मात्र स्ट्रायकर इनला अफजल टिवाले आणि त्यांच्या साथीला येतो मात्र अभित खोत. 2 बॅट्समन ओपनिंगच्या भूमिकेत आहेत आणि समोर मात्र रोहित सावंत. येणारे 24 बॉल 32 रनचं टार्गेट. गेम इज ऑन. मॅच स्टार्ट. 24 बॉल 32 धावा. पहिला बॉल रोहित सावंत ओव्हर द विकेटने स्टार्टिंग करतोय. शुभारंभ होईल 32 च्या टार्गेटला. पहिलाच बॉल. व्हॉट अ शॉट. स्काय बॉल स्टाईल शॉट. सूर्या शॉट मारलाय फलंदाज अफजल टिवालेचा. हा पहिला धमाका सिक्सर.
की अफझल टिवाले इन फॉर्म आहे आणि इन फॉर्म अफझल टिवालेचा हा सिक्सर आहे. 32 धावसंख्येचं टार्गेट आहे. रोहित सावंत सुरुवातीचे 2-3 फलंदाज जर का अभिद 11 दामच आउट केले तर मात्र मॅच रफटफ होईल. पुढे आला होता पंचांनी नो बॉलची घोषणा इथे केली आहे. ओव्हर स्टेपचा नो बॉल. संधी आहे फ्री हिट. आता चान्स बनली अफझल टिवालेला पुन्हा एकदा एक बेधडक शॉट मारण्यासाठी. 1 बॉल आणि 7 धावा दिल्यात रोहित सावंतने. 32 धावा इथे डिफेन्स करायच्यात. पहिल्याच बॉलवरती 7 आल्यात. डिफेंड करायच्यात आणि एकूण धावा संख्या 1 बॉल मध्ये 7. नो बॉल नंतर फ्री हिट. अफझल टिवाले समोर. फ्री हिटचा बॉल त्याला इथून फेस करायचा. शॉट भारी आहे. फ्री हिट. फ्री स्टाईल. 1 मोर सिक्सर. 2 बॉल 2 ठोकलेत अफझल टिवालेने. तिसरा आला तर सौजी नजे यांच्याकडून 5000. काय शॉट मारला अफझल टिवालेने. आधीच काय बॉल होता आणि त्याच्यानंतर देखील दुसरा फ्री स्टाईल. आता बघायचं की तिसरा षटकार इथून येईल का आणि तो षटकार अफझल टिवाले मारण्यासाठी प्रयत्न नक्की करेल. 5000 रुपयाचा प्रश्न आहे आणि धावा पोहोचल्या. 2 बॉल 13 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. इन फॉर्म अफझल टिवाले. प्रॅक्टिस भरपूर आहे. दिवस असेल रात्र असेल जेव्हा त्याला टाइम मिळतो तेव्हा त्याची प्रॅक्टिस असते. आणि आता गोलंदाज रोहित सावंत इथून काय करामत करेल. काल पाहिलं आपण जय भवानी मॅच बॉल येतो बघा. काल जय भवानी R1 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. टॉप 5 मध्ये जाणारा पहिला संघ जय भवानी R1. आज टॉप 5 मध्ये जाणारी दुसरी टीम दुसऱ्या रात्रीमध्ये येईल आणि 2 बॉल 2 सिक्सर मारलेत रोहितच्या विरोधात अफझल. रिव्हर्स प्रयत्न या दरम्यान अपील आहे आणि शरीराला हा चेंडू इथे लागलाय. नॉट आउट आहे अफझल टिवाले. फुल फॉर्म मध्ये. अभिद 11 दामट टीम पण नॉट फॉर्म मध्ये. रोहित सावंत हा देखील एक ऑलराऊंडर प्लेअर आहे. शॉट मारला अफझल टिवालेने आणि तिसरा शॉट इथून आलाय. सीमा पार टाळ होऊन जाऊ दे अफझल टिवालेच्या बॅटिंग साठी. अफझल टिवाले यांनी 3 सिक्सर मारलेत आणि चेंडू संपले. 4 धावा पोहोचल्यात. 19 धावा. फक्त 13 रनची गरज आहे. भरपूर कॅश प्राइज आहे. आपण जसं काही कॅश प्राइज येत आहे ना तसं कॅश प्राइज आपण नक्की मॅच संपली की देणार आहोत. गोलंदाज तयार रोहित सावंत. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचची कहाणी बदलली अफझल टिवालेने. मॅचची हवा काढण्याचा प्रयत्न पहिल्याच ओव्हरमध्ये करतोय. पुढील बॉल. शॉट. विकेटची चान्स. अपॉर्च्युनिटी पकडली कॅच. फलंदाज आउट. अफझल टिवाले बाद. डीजे. इथून स्प्रेड होईल. बॉलर तयार होईल. समोर सात सिद्दीकी आणि अभिद कोतने एकही बॉल फेस केला नाही. सात सिद्दीकीने एक डॉट बॉल खेळलाय. फिल्डिंग इथून सेट होईल आणि आता 19 बॉल 13 धावा. जेवढ्या धावा कमी राहिल्यात ना तिथून आता मॅच मध्ये मजा येईल. एक रंगतदार लढत टीम यशोदीप डिक्सळ इथून देणार का, कारण यानंतर इन ॲक्शन तुम्हाला दिसेल. जय हनुमान कछळे आणि त्यांच्या विरोधात आरोई 11 वंजारपाडा B+
चला 18 बॉल 13 धावा फिल्डिंग सेट झाली आहे. अभित खोत ने जर का याच ओव्हरमध्ये अफजल टिवाले सारखे बॅटिंग केली तर दुसऱ्या ओव्हरमध्येच अभित 11 दामट टीमला विजय मिळू शकेल. पण गोलंदाजी मार्क वरती आता यशोदीप डिक्सर टीमने बॉलरला इन्व्हाइट केलंय जयेशला, कारण धावा थोड्या कमी आहेत, बॉल आता जास्त आहेत. अशा परिस्थितीमधून सामना शेवटपर्यंत रेटून न्यावा लागेल आणि रेटण्यासाठी खरं तर गोलंदाजाची भूमिका, गोलंदाजाचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि जय हनुमान कौशल्य संघाचे चॅम्पियन कॅप्टन ज्यांनी ट्रॉफी सहित रिटायरमेंट घेतली या टीम मधून ते जय बोराडे यांचं आगमन. जय दादा, आपलं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं, कारण ज्याच्या नावात जय आणि ज्या कॅप्टनने भरपूर मैदानं जिंकली आहेत, 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा रेकॉर्ड देखील जय बोराडेंच्या नावावरती कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. जय दादा, आपलं सहर्ष स्वागत. येणारे 18 बॉल 13 रन्सची गरज आहे. गोलंदाज तयार जयेश. शॉट आला अभित खोतचा, खेळाडू नाहीये, चाललाय चेंडू सीमारेखा पार, चौकार. 23 झाल्यात, आता करायच्यात फक्त आणि फक्त धावा 9. 17 बॉल 9 धावा. अभिद आणि अफजल टिवाले, 7 सिद्दीकी, पहिल्या 3 बॅटर आहेत अभिद 11 दामतचे जे फुल फॉर्म मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये. त्यांना जर का आउट केलं तर विपक्षी टीम आपलं वर्चस्व दाखवू शकते. आणि इथून 23 झाल्यात, फक्त 9 ची गरज आहे 17 बॉल मध्ये. 17-9चं समीकरण. यशोदीप डिक्सळ जयेश. अभितच्या बॅट मधून हुक शॉट, हुक केलंय आणि कॅच ड्रॉप घसरलाय खेळाडू, पण कॅच ड्रॉप आहे. एफर्ट्स अपुरे पडले. 2 धावा अभित सेफ राहिलाय आणि 1 शॉट, 1 रन शॉट, एकच मिळेल, एकच रन मिळेल. 23 होता, 1 रन ऍड होईल, 24 आणि अजून 8 करायचे. 16 चेंडू 8 धावा, म्हणजे बॉल 1 शॉट, धावसंख्या 24, 8 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल आणि 8 धावांपेक्षा चेंडू दुप्पट आहेत. जय 6 वाईट बॉल 25 रन, आता 7 करायचे. चेसिंग साठी जी ताबडतोब बॅटिंग हवी होती ना ती अफजल टिवालेने दाखवली. आणि त्यानंतर अभित खोत इथे फिनिशिंग टच देण्यासाठी खरं तर थोडी घाई करतोय. त्याला माहिती की जेवढ्या लवकर मॅच जिंकता येईल तेवढ्या लवकर आपण ताब्यात खेचण्याचा प्रयत्न करतोय. अवघ्या 7 धावांची गरज आहे. अभित खोतचा शॉट उंच हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर पकडली कॅच. विकेट नंबर 2. बॅक टू द डगआउट. डीजे बजाव. संगीत थोडा जोश भरला या संगीताने. आणि आता येणाऱ्या चेंडू इथून शिल्लक आहेत. टोटल 15 बॉल 7 धावा संख्येची गरज आहे. 15 बॉल 7 धावा. मुझक्किर मौलाना आता मैदानाच्या आतमध्ये इनसाइड ऑन द क्रीज आहे. समोर जयेश आहे. यशोदीप डिक्सल अजूनही मॅच मध्ये प्रयत्न सुरू आहेत. हलकीशी अपील होती, हाईट होती थोडी. 1 रन इथून नक्की मिळेल. आता 14 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 14 बॉल 6. आरोही 11 वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कशळे असा पुढील मॅच साठी आपण टॉस केला. आणि आता दोन्ही टीम रेडी आहेत, पण 6 धावांची गरज आहे. 7 सिद्दीकी हा सामना फिनिश करण्यासाठी. तो 1 सिक्सर आणि खेळ खल्लास. रिव्हर्स मारायचं होतं. डॉट बॉल इथून खेळलाय. 6 धावांची गरज आहे. 13 बॉल बाकी आहेत. एकच शॉट. 7 प्रयत्न त्याच शॉट साठी केलेला, विनिंग शॉट साठी. त्याला माहिती आहे की आता या मॅच वरती जवळपास 80% पकड ही दामट टीमची आणि 20% यशोदीप डिक्सलकडे. 20 ला 80 मध्ये आणि टोटल 100 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी खरं तर ते पारड झुकवावं लागेल.
त्यासाठी डॉट बॉल गरजेचा आणि डॉट बॉल आलाय. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर बाकी. जिंकण्यासाठी धावा पाहिजे 6. आता तिसरी ओव्हर जर का 2-3 धावांची आली तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. साद सिद्दीकी, मुझक्किर मौलाना सध्या बॅटिंग करतात. 6 रनची गरज आणि आरोही 11 वंजारपाडा बी प्लस रॉयल होम प्रॉपर्टी पियुष धुळे पुरस्कृत हा संघ नवीन टी शर्ट आज टीमला देण्यात आलेत आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कशळे हा संघ पहिल्यांदा फिल्डिंग करेल. दोन्ही टीम रेडी आहेत. हा सामना संपला की लगेच पुढील मॅचला सुरुवात होईल. जय बोराडे यांचं आगमन झालं व्यासपीठावरती बसून. अगदी रुबाबदार असं व्यक्तिमत्व जय बोराडे. खूप स्पर्धा केल्या. गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंटला ती ट्रॉफी जिंकली जय बोराडेने ॲज अ कॅप्टन आणि त्यानंतर मात्र पुढील आपल्या यंग टॅलेंटेड प्लेअरकडे टीम सोपून जय बोराडे सध्या टीमला रिटायरमेंट त्यांनी जणू काही घोषित केली. फक्त प्रीमियर लीग कशळे प्रीमियर लीग स्पर्धा असेल की जे खेळतात कॅप्टनशिप करतात. पण आज ते VIP बॉक्समध्ये बसून म्हणजे जसा ज्यावेळी इंडिया आणि साऊथ आफ्रिका वुमेनमध्ये फायनलचा सामना झाला रोहित शर्मा जसा VIP बॉक्समध्ये बसून मॅच पाहत होता तसं जय बोराडे VIP बॉक्समध्ये बसून मॅच पाहतात. वॉर्म वेलकम. गोलंदाज सय्यर ओमकार. 12-6. पहिलाच बॉल मुझक्किर मौलाना. थोडा ब्लाइंड स्ट्रोक समजला नाही. चेंडू फक्त चेंडू ढकलायचा या अनुषंगाने त्याने बॅटचा फेस ओपन केला होता पण मॅच बनू शकेल. ओमकार धीम्या गतीचा बॉलर आहे. जर का ही ओव्हर फसली 1-2 धावांसंख्येची आली किंवा मेडन ओव्हर आली तर यशोदीप डिक्सल देखील या मॅचमध्ये 20%ला 100 मध्ये कन्वर्ट करेल. बनू शकेल मॅच. क्रिकेट आहे. इथून ओमकारचं हे षटक 11 बॉल 6 धावा इथून वाचवण्यासाठी एफर्ट्स आहेत. मुझक्किर मला ड्राईव्ह केलं समोर रनआउटची चान्स आहे. अक्षयकडे चेंडू थांबला होता. मुझक्किर डायरेक्ट हिट मिस झाली. दुसऱ्या धाव्यासाठी देखील निमंत्रण दिलं. एकही रन नव्हती तिथे 2 धावा दिल्यात. मॅचमध्ये अक्षयने ही विकेट घ्यायला हवी होती. दबाव बनवला गेला असता आणि आता करायच्यात फक्त 4 धावा. 4 धावा. चेंडू इथून 10 बॉल बाकी आहेत. 4 धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार ओमकार. मुझक्किर मौलानासाठी बाहेर होता हा चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉल. 10-3. आता मॅचमध्ये 80% 90% कडे गेलेत कारण ही विकेट आता आली असती 3 धावा इथून गेल्यात. इथे एकही रन नव्हती तिथे 3 धावा गेल्या. 2 गेल्या आणि त्यानंतर वाईट देखील टाकला ओमकारने. फक्त 3 करायच्या 10 बॉलमध्ये. मुझक्किर स्ट्राईक वरती. पुढे गेला चेंडू वरती झडप घेतली आणि शॉट खेळून स्वीपरकडे एक सिंगल फक्त मिळेल. 2 धावांची अजूनही गरज आहे. साद सिद्दीकी 9 बॉल बाकी आहेत. सादने पहिल्या राऊंडमध्ये काय बॅटिंग केली. जय गणेश तळवडे संघाला दामट टीमने पराभूत केलं तर दुसरीकडे यशोदीप डिक्सल टीमने आंथरट वरेडी संघाला पराभूत केलं आणि सेकंड राऊंडमध्ये आता विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या तरी अभिद 11 दामत आहे कारण जिंकण्यासाठी 2 रनची फक्त गरज आहे 9 बॉल्समध्ये. जशी मॅच संपेल जय हनुमान कशळे टीम फिल्डिंगसाठी रवाना होईल. फुल टॉस बॅट ब्रश होता पुढे आला होता. 1 पाऊल पुढे टाकलं होतं सादने. 1च रन. आता 8 बॉल आणि 1 रनची गरज आहे. स्कोर लेवल झालाय. यशोदीप डिक्सलने 31 केल्या होत्या. अभिद 11 दामतचा देखील स्कोर आहे 31. फक्त कंपल्सरी चेसिंग प्रमाणे 1 रनची गरज आणि टीम जय हनुमान कशळे रेडी टू प्ले फिल्डिंगसाठी रवाना होईल. ही 1 धाव इथून झाल्यानंतर. आता गोलंदाज ओमकार. सामना आता फार दूर गेलाय कारण बॉल 8 रन्स फक्त 1 आहे. मुझक्किर मौलानाचा हा शॉट विनिंग चौकार आलाय. अभिद 11 दामत संघ आजच्या रात्रीच्या क्वालिफाय मॅच मध्ये प्रवेश करते. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॉलिंग करताना विकेट घेतली 1, बॅटिंग करताना 3 सिक्सर मारले तो अफजल टिवाले ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करेल अफजल टिवालेला की अफजल आपण या ठिकाणी यावं. आपल्याला प्लेअर ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज